हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 52 भाग 2. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की परंतु इच्छा आकांक्षा असलेल्या मूढाची शांती वेगळी असल्यामुळे ती शोभून दिसत नाही. मुखी रामनाम आणि वार करण्यासाठी बगलेत सुरी लपवलेली अशा मूढाच्या मुखी रामनाम असले तरीही ते अशोभनीयच आहे. ती अशुभ घटनांची नांदी आहे. ते निश्चित अपवित्रच आहे. याचे कारण या भौतिक जगतात साफ आहे. जर रावांना वर चढायचे असेल तर पंतांना खाली आणावेच लागते किंवा पंत खाली येतात तेव्हाच राव वर चढतात. एका ठिकाणी झीज झाल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी भर होत नाही. यामुळे आपले वर जाणे हे कोणाला जखम करून होत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजकारणात किंवा खेळात किंवा परीक्षेत किंवा मुलाखत देऊन जागा मिळवण्यात किंवा अशाच प्रसंगी प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचा उद्योग न करता फक्त आपण आपली लायकी दाखवावी आणि जे काही मिळवायचे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. मिळाले म्हणून अतिउत्साह दाखवून त्याचे प्रदर्शन करू नये, कारण त्यामुळे ज्यांना ते मिळाले नाही ते खजील होतात. तसेच आपल्याला मिळाले नाही तर खुल्या मनाने ज्याला ते मिळाले त्याचे अभिनंदन करावे. आपल्याला न मिळता ते दुसऱ्याला मिळावे याचे वैषम्य न मानता, द्वेषभाव न बाळगता पुन्हा प्रयत्न करावा. आध्यात्मिक उपदेश लक्षात ठेवावा की कोणालाही वेळेच्या आधी आणि लायकीपेक्षा जास्त मिळत नाही. एखादा फार उत्तम चित्रकार आहे, परंतु त्याने जर अश्लील आणि इतरांचे चारित्र्य हनन करणारी चित्रे काढली तर त्याची ती कला निंदनीयच आहे. ती कला त्याच्यापासून सक्तीने दूर करणे हेच योग्य आहे. शक्ती असलेल्याने बळी तो कान पिळी याचा अवलंब करून दीनदुबळ्यांना स्वार्थासाठी वेठीला धरले तर त्याची ती शक्ती अशोभनीय आहे. आपल्याला साहित्याची वक्तृत्वाची देणगी आहे, म्हणून विनोद करताना कोणाच्या वैयक्तिक अवगुणांवर विनोद करू नयेत. ते निश्चितच अशोभनीय आहे. ते त्याचे साहित्य हीन असून निंदनीय आहे. द्वेष, मत्सर, असूया, अभिलाषा, इच्छा, ईर्षा, अहंकार इत्यादीमुळे भौतिक जगतात जवळचेच जास्त धोकादायक होतात. आपल्याकडील झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवावी हे उत्तम. समारंभ करून आपले वैभव दाखवायला जाऊ नये. भूमिपूजन, घरभरणी, वास्तुशांत इत्यादी आपल्या मनाचे खेळ आहेत. जे आहेत त्याचा 4 भिंतीत बसून मनमुराद आस्वाद घ्या. लांबचे, ओळख नसलेले परवडतात. जवळचे वरवर तोंड देखले हसत हसत गोड बोलतात, परंतु त्याच वेळी मनात त्याच्या बरोबर उलट परवाचा म्हणत असतात. लांबचे दूरचे मन मोकळेपणाने बोलतात. मग ते जरी केवळ स्तुती करणारे नसले, चुका दाखवणारे असले तरी ते श्रेयस्कर असते. सावांपेक्षा चोर दरोडेखोरांपासून संरक्षण करणे त्या मानाने सोपे आहे. शस्त्र उगारलेला समोरचा शत्रू परवडतो. त्याचे पारिपत्य उघडपणे करता येते, परंतु पंक्तीचा हितशत्रू परवडत नाही. ते नाजूक जागेचे दुखणे असते. यामधील अध्यात्म समजून घ्यावे. आपण जितके शांत बसायला जावे तितके आपण अशांत होत जातो. एक सर्जन डॉक्टर मला सांगत होते की ध्यान लावायला बसलो की मला चाकू घेऊन कोणाला तरी भोसकावे असे वाटते. त्यांच्याबद्दल हे असे होणे अगदी स्वाभाविक आहे, कारण त्यांचा व्यवसायच ऑपरेशन करताना पेशंटचे शरीर चाकूने कापणे हा आहे. त्यामुळे ध्यानात एकांत मिळाला, शांतता मिळाली की ते सर्व मनातून अति जोरात उफाळून येते. आपण हेच अनुभवाल. ध्यान लावायलाच हवे असे नव्हे, तर नुसते शांत बसायचा प्रयत्न करून पाहावा. अशा वेळी एरवी मनात न येणारे विचार प्रकर्षाने उफाळून येऊ लागतील.
मनात साचलेले बाहेर येऊ लागेल. लोकलज्जा, इतर मर्यादा यामुळे जे केले नाही ते शांत बसताच मनातल्या मनात सुरू होते. यामुळे खरा प्रश्न शांत बसायचा नसून शांतच असायचा आहे, शांत स्वभाव असायचा आहे. यासाठीच अध्यात्म, सत्संग याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हरिओम.